बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामधून आलेली आहे शॉकिंग न्यूज. इविक्शन झाले अंकिता वालावरकरचं, असा प्रोमो आलाय. इविक्शन कसं झालं? अरे वोटिंग लाईन ज्या आहेत त्या बंद होत्या, संपूर्ण महाराष्ट्रावर कोणी वोटिंग करू शकलं नाही. 4 सदस्य नॉमिनेशन होते, परंतु घराच्या आतमध्ये हे त्यांना माहिती नव्हतं. आता अंकिता वालावरकरचे इविक्शन झाले. पार्टी घेतली अंकिताने, सगळ्यांसोबत रडली. दीपिदादा रडतोय, सूरज रडतोय, आरबाज रडतोय, हे सगळे रडताना दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर अंकिता येऊन पार्टी घेते आणि घराचा दरवाजा सुद्धा उघडलेला आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या अँगलनी सुद्धा अंकिताला दाखवलेलं आहे. तर नक्की काय आहे हा विषय, हा जाणून घेऊया. कारण बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यात ट्विस्ट भरलेलंच आहे. आता कदाचित विदाउट वोटिंग लाईन असं तर करू शकतात का बिग बॉस, का अंकिताला घरी पाठवू शकतात? हा असं तर आतापर्यंत हिंदीच्या सीझन मध्ये झाले, पण मराठी सीझन मध्ये जर काही चूक केली तर डायरेक्ट घरी पाठवू शकतात. परंतु अंकिता वालावरकरने या आठवड्यामध्ये काही चूक केली आहे का, किंवा बिग बॉसने असं का केलं? तर कदाचित 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. तर पहिली पॉसिबिलिटी अशी आहे मित्रांनो, की अंकिताला सिक्रेट रूम मध्ये ठेवू शकतात. दुसरी पॉसिबिलिटी आहे अशी की अंकिताला आणि अभिजितचा जो विषय आहे त्याच्याविषयी अंकिताला असा वेगळा रूम काही केलाय काय नवीन, जो सिक्रेट रूम नसेल, परंतु अंकिता घराबाहेर जाणार नाही, तिला परत रिटर्न आणू शकतात. तर हा एक विषय असू शकतो. किंवा अंकिता खरंच घराबाहेर गेली आहे का, गणपती आलेले आहेत, अंकिताने इच्छा दाखवली होती की मला गणपतीला गावाला जायचे, असं काही वेगळा विषय घडलाय का? तर असं काहीतरी असू शकतं. ते आपण कन्फर्म न्यूज सांगू शकत नाही. नक्की काय झाले ते कळेलच आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये. पण मित्रांनो, नक्कीच दरवाजा तर उघडलेला आहे, अंकिता वालावलकर इविक्शन झालेलं आहे, असेही सोशल मीडियावरती बातम्या पसरत आहेत. तर कसं झालं, का झालं, हा प्रश्न तुमच्या पुढे पडलाय ना, माझ्या पुढे पण तोच प्रश्न पडलाय. कारण या आठवड्यामध्ये नॉमिनेशन झालेल्या सदस्यांसाठी वोटिंग करायला जिओ सिनेमावरती वोटिंग लाईन किंवा ते आपल्याला ऑप्शनच येत नव्हता. तर वोटिंग लाईन होत्या बंद. तर बघूया आज रात्री, कारण ही कन्फर्म न्यूज कोणाकडेच नाहीये. बिग बॉस सीझन 5 हा ट्विस्टने भरलेला आहे. आता हा ट्विस्ट काय असू शकतो? तर आतापर्यंत तर विदाउट वोटिंग कधीच मराठी सीझन मध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर बाहेर गेलेलं नाही. तर अंकिता वालावरची ही गोष्ट नक्की काय आहे? सगळे तर रडतायत. आणि अंकिता एवढी वीक प्लेअर होती का तिला अशी जाऊ शकते? हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, पाहत राहा बिग बॉस मराठी सीझन 5, कारण कोणीच आजी न्यूज फोडलेली नाही का अंकिता खरंच घराबाहेर गेली काय. बघूया सिक्रेट रूम, की परत घराबाहेर दरवाजा उघडला आणि तिथून परत मागं बोलवले वगैरे वगैरे, अशा गोष्टी असू शकतात. तर तुम्हालाही माहित नाही, मला पण माहित नाही, करणार काय? बिग बॉस ट्विस्टने भरलेला आहे. धन्यवाद.